थांबा. अरे हे तुला सांगितलं होतं ना बाहेर फिरू नकोस म्हणून. कुठं फिरायलायस? हे शहाण्या, हातात पैसे नसताना कुठं जायचं मी? दाजीने दिले होते ना पैसे. संपले ते, मला अजून पाहिजेत. कुठं आहे तुझा दाजी? लाव त्यांना फोन. माझे फोन उचलना झाल्यात. लोक म्हणतात किडनॅप झालाय. उगाच काहीतरी वावड्या उठवायच्या. जुनी खोड आहे त्याची. हे बघ, ते खरंच किडनॅप झाले. आधीच डोकं फिरले, तू अजून डोकं फिरवू नकोस. तुझं जे काय असेल ना ते बघू नंतर. जाऊ दे आता आम्हाला. हे माझ्याशी गेम नाही खेळायचा. हे बघ, आता काय करू आम्ही तूच सांग. पैसे द्या मला आणि माझी राहायची सोय करा. सगळीकडे चेकिंग आहे. मग मला कुठं बाहेर जाता येत नाही. जर असं केलं नाही ना तर मी पोलिसात जाऊन जबाब देईन. मुकादमनीच मला सुपारी दिली ती, हे जाऊन मी पोलिसांना सांगेन. बोला, काय करू? ठीक आहे, करते तुझ्या राहण्याची सोय. चल आमच्या बरोबर. बस गाडीत. ताई अगं, अनिल चल. असं लवकर. माने, बाहेर जाऊन गाडी काढा, आम्ही आलोच. मंजू चल, सीसीटीव्हीची परमिशन घेऊयात. वाघमारे, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. कुठं चाललाय तुम्ही? सत्या, हे बघ, आता हे सगळं मी तपास पूर्ण झाल्यावरच सांगेन तुला. चालतंय, पण कुठं चाललाय ते तरी सांगा. आणि तुमचं असं सगळीकडे जाणं गरजेचं आहे का? सत्या, अरे हे काम आहे माझं. मला माहिती आहे तुमचं काम आहे ते, पण तुमची अजून तब्येत नाजूक आहे ना. तुम्ही इथं बसून फोनवर सगळ्यांना सूचना द्या की. हे बघा, तुमची जखम अजून भरलेली नाही, त्यामुळे कशाला जीवाची दगदग करताय? वाघमारे, शक्य होईल तेवढं बाहेर जाणं टाळा बघा.